नमस्कार. आत्ताची मोठी बातमी. कोल्हापूरमधील निमशिरगाव येथे डॉक्टर रत्नाप्पा कुंभार यांच्या पुतळ्याचे अनावरण व पी.बी. पाटील सहकारी संस्था उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, माजी आमदार उल्हास पाटील आणि राजीव आवळे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी खासदार धैर्यशील माने यांचं विधान जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. आमदार सतेज पाटील यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे शिंदे गटाच्या खासदारांनी सतेज पाटलांचा धसका घेतलाय की काय, अशा चर्चेला उधाण आलं आहे. आणि खासदार धैर्यशील माने यांनी शरद पवारांची स्तुती करताना सतेज पाटील यांच्याबाबतही वक्तव्य केले. सतेज पाटील यांचं शिरोळ तालुक्यावर विशेष लक्ष आहे, त्यांचे कळ काढून चालत नाही असं विधान केल्यानंतर सर्वत्र हशा पिकला. मात्र त्यांच्या विधानाचा अर्थ काय घ्यायचा असा सवाल उपस्थित होत आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंयचा नारा देत संजय मंडलिक यांच्या विजयात सतेज पाटील महत्त्वाचे ठरले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी तुल्यबळ असली तरी सतेज पाटील हे महायुतीला आव्हान ठरू शकतात. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळेच खासदार धैर्यशील माने यांनी निवडणुकीपूर्वी सतेज पाटलांचा धसका घेतलाय की काय, अशी ही चर्चा आहे. आठवडाभरापूर्वी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात आल्यानंतर महाविकास आघाडीची एकत्र बैठक सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल सयाजी येथे पार पडली होती. आगामी लोकसभा निवडणुकीची जिल्ह्यातील उन्नती कशी असावी याबाबतची चर्चा या बैठकीत झाली असल्याची माहिती आहे. सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार सुजित मिंचेकर, उल्हास पाटील, सत्यजित आबा पाटील, आमदार राजूबाबा आवळे, गणपतराव पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना एकत्र करून सतेज पाटील महायुतीच्या विरोधात रान उठवू शकतात. कदाचित याची भीती धैर्यशील माने यांना आहे का, हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. मंथन न्यूज, कोल्हापूर.